स्वामी समर्थांच्या चरणी पेटुकोटी नमन. आजचा हा संदेश उपयुक्त आहे. आज इथे तुम्ही आलात म्हणजे स्वामींनी स्वतः तुम्हाला इथे बोलावलं आहे. डोळे क्षणभर बंद करा, मन शांत करा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील दुःख, अडचणी, चिंता, भीती, प्रश्न यांना उत्तर देण्यासाठी आहे. स्वामी समर्थ म्हणजे फक्त एक मूर्ती नाही. स्वामी म्हणजे जिवंत चैतन्य आहे, जे तुम्ही न बोलता तुमचं दुःख ओळखतात, जे तुमच्या अश्रूंना शब्द न देता पुसतं. तुम्ही एकटे आहात असं वाटतं, नाही, स्वामी म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे, फक्त विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, दुःख हे शिक्षा नाही, दुःख हे शिक्षण नाही. जसं सोनं आगीत शुद्ध होतं, तसंच मानव दुःखातून मजबूत होतं. तुम्ही सध्या अडचणीत असाल, पण लक्षात ठेवा, ही अडचण तुम्हाला तोडायला नाही, घडवायला आली आहे. स्वामी समर्थ सांगतात, ज्याने ध्येय करला त्यालाच मी तारलं. आज अनेक जण म्हणतात, मी थकलो, आता नाही सहन होत. स्वामी म्हणतात, थोडं अजून थांब, कारण तुझा वेळ जवळ आलाय. श्री स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, हे कवच आहे. जेव्हा काहीच मार्ग उरत नाही, तेव्हा ते नाव तुमच्यासाठी दरवाजा उघडतं. रोज किमान 11 वेळा म्हणा. संकटात असाल तर 108 वेळा. झोपण्याआधी एकदा तरी स्वामी म्हणतात, तू नाव घे, काळजी मी घेईन. स्वामी सगळ्यांची परीक्षा घेतात, पण सगळ्यांना सोडत नाही. कधी कधी स्वामी उत्तर देत नाहीत, कारण ते काम करत असतात. आज उत्तर मिळत नसेल तर निराश होऊ नका, कारण स्वामींनी तुमचं ऐकलं आहे. हा संदेश विशेष तुमच्यासाठी आहे. तुमच्या मनात जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तू जे मागतोस ते मिळेल, पण योग्य वेळी. थोडा संयम ठेवा, थोडा विश्वास ठेवा आणि उरलेलं स्वामींवर सोडा. राग कमी करा, तुलना सोडा, तक्रार थांबवा आणि कृतज्ञ सुरू करा. स्वामी सांगतात, ज्या घरात कृतज्ञ असते तिथे मी कायम वास करतो. डोळे बंद करा, मनात स्वामींचं रूप धरा आणि ऐका, तू काळजी करू नकोस. तुझं दुःख माझं आहे, तुझी जबाबदारी माझी आहे आणि तुझं भविष्य मी स्वतः घडवतो. स्वामी भक्तांना हा संदेश जर तुमच्या मनात भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थांना केली. हा व्हिडिओ ज्याला गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. स्वामी समर्थ